श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलं सौंदर्य जेवढं आहे त्यापेक्षा जास्त दाखवण्याची लालसा ही प्रत्येकालाच असते. तसंच आपली संपत्ती, आपली परिस्थिती, आपलं शिक्षण आणि आपली माणुसकी सुद्धा वाढवून दाखवण्याची लालसा ही कुणाची सुटलेली नाही. आपलं जे आणि जेवढं आहे त्याहून कमीच दाखवणारी माणसं सुद्धा ही तुरळक प्रमाणात पाहायला मिळत असतात. आणि त्यानेच आपल्या आयुष्याची खरी किंमत या सर्व साधनावर ठरली जात नाही हे ओळखलेलं असतंय. म्हणून श्रोते हो, ते त्या साधनावर अवलंबून असणाऱ्या आपल्या किमतीला महत्त्व देत नाहीत. माणसाची किंमत त्याच्या माणुसकीवर होत असते आणि तीच समाजाची खरी किंमत असते. हे जर आपण ओळखलं तर श्रोते हो, आपल्या आयुष्याला निश्चित दिशा मिळू शकते. श्रोते हो, मी रोजच्या रोज आपल्यासाठी सुंदर सुविचारांची शिदोरी घेऊन येतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सुविचाराने जीवन बदलत नसते, पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र नक्की बदलत असतोय. म्हणूनच आपण सुविचार ऐकलं पाहिजेत, सुविचार शेअर केलं पाहिजेत. नक्की करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्याची पिशवी ही कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. दुःख घालवायला पैसा लागतो, आनंद मिळवायला पैसा लागतो, नाती जोडायला पैसा लागतो, नाती टिकवायला पैसा लागतो, ज्ञान मिळवायला पैसा लागतो. पैशाशिवाय मनुष्य जीवन नाही. पैशासाठीच माणूस जगतो, पैशासाठीच मरतो. तरी पैसा हा सर्वस्व नाही, पण पैशाशिवाय काहीच चालत नाही. समोरच्याला समजून सांगूनही तो व्यक्ती समजून घेत नसेल तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही, इथं वेळ वाया घालवायचा नाही. सगळ्या गोष्टी खोट्या असू शकतात, पण आपण एकटं असल्यावर आपल्या डोळ्यातून येणारं अश्रू कधीच खोटं असू शकत नाहीत. आयुष्याचं गणित खूप अवघड असतं. कुणाचा संघर्ष भविष्यासाठी तर कुणाचा पोटासाठी. कुणाच्या वेदना वाचता आल्या तर बघा, कारण आनंद व्यक्त करता येतो, पण दुःखाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडत नाहीत. सर्वात सुरक्षित विमा म्हणजे देवावर भरवसा ठेवणं. फक्त चांगल्या कर्माचा हप्ता हा रोज भरत राहा. हल्ली लोकांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ नाही, मात्र एकमेकांच्या चुका दाखवायला भरपूर वेळ आहे. पुरुषार्थ केवढाही गगनभेदी असो, तो निर्माण होतो स्त्रीच्या कुशीतूनच. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला फसवणारी लोक कसलाच विचार करत नसतात. ती फक्त स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी लोकांचा यूज आणि थ्रो सारखा वापर करत राहतात. सुखी माणसाचा सदरा हा विकत मिळत नसतो, तो आपल्याला शिवावा लागत असतो, आपल्या स्वभावाच्या मापाने आणि भावनांच्या धाग्याने. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणं हे प्रत्येकाला जमत नसतं. विनाकारण काळजी करणं म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर
व्याज भरण्यासारखं असतं. स्वतःच्या हिमतीवर खेळ खेळा, कारण मी सोबत आहे म्हणणारी व्यक्ती वाईट वेळ आल्यावर मागून पळून जात असते. शब्द आणि नजरेचा वापर हा सांभाळून करा, कारण ते आपले संगोपन आणि संस्काराचे खूप मोठे प्रमाणपत्र असते. नियम सोपा आहे. जिथं कदर आहे तिथं भाव खायचा नाही, आणि जिथं कदर नाही तिथं वळून सुद्धा बघायचं नाही. आपल्या हक्काची व्यक्ती ही खूप दिवसांनी भेटली की आनंद हा शब्दांपेक्षा डोळ्यात जास्त दिसायला लागतो. ज्या व्यक्तीमुळं आपली ओळख वाढली त्या व्यक्तीला कधीच विसरू नका, कारण जो घडवू शकतो तो ओढवू सुद्धा शकतो. जी माणसं आपली चौकशी करतात ती माणसं आपली जवळची असतात, आणि जी माणसं आपल्या चौकशा करतात ती माणसं कधीच आपली नसतात. भरलेला खिसा हा माणसाला दुनिया दाखवतो, पण रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. मोठेपणा हा वयावर किंवा पैशावर ठरत नसतो, तो आपल्या विचारावर अवलंबून असतो. तुम्ही सदैव मूल्यवान नाही राहू शकत. एका काळानंतर तुमची किंमत हळूहळू कमी होत असते. नात्याचा खरा सन्मान समजून आणि सांभाळून घेण्यात असतो. तडजोड केल्याशिवाय नातं टिकत नसतं. स्वार्थी नाती ही कोळशासारखी असतात. गरम असताना हात जळतात, तर थंड असताना हात काळे करतात. एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, आदर, मान सन्मान काही शिल्लक राहत नसतो. समोरच्या माणसाचं मन समजून घेतलं की गैरसमज होत नसतात. दिलदार हृदय नसेल तर धनवान माणूस देखील भिकाऱ्यासारखाच असतो. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरा आपोआप आवडायला लागत असतात.